दिन भावित पाप घडले आदमैवा कारण ठरले कलंक लागला मानवतेला परम पित्याने विचार केला निवडिले मरिया मातेला चैतन्या पापाच्या बायबलच्या उत्पत्तीच्या तिसऱ्या अध्यायात आपण वाचतो देवाने अतिसुंदर अशी सृष्टी निर्माण केली आणि त्यामध्ये लाडक्या मानवाला ठेवली. संपूर्ण सृष्टी ती छान अशी एदेन बाग देवाने निर्माण केली. ती आपल्या लाडक्या मानवासाठी, कोणत्याही पशुसाठी नाही, पक्ष्यासाठी नाही, लाडक्या मानवासाठी. मानव हा सर्वश्रेष्ठ, मानव हा देवानं सर्वश्रेष्ठ मानला होता या संपूर्ण सृष्टीमध्ये. परंतु मानव संपूर्णपणे Stop wasting time applying for jobs on LinkedIn or Naukri or other online job portals. You know why? संपूर्णपणे आनंदी नव्हता, कारण तो एकटा होता. म्हणून देवाने त्याच्यासाठी एक सहचाराने निर्माण केली आणि मानव आनंदाने नाचू लागला, कारण त्याला बायको मिळाली होती, पत्नी मिळाली होती. आणि देवाने आदामाला एक वरदान दिले, मोठे वरदान दिले, स्वातंत्र्य. स्वातंत्र्य देवाचे आपल्या सर्वांना एक मोठे वरदान आहे. देवाने आदामाला स्वातंत्र्य भाग केले, परंतु देवाने आदाम एवेवर एकच बंधन घातले. बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाचे फळ खाऊ नका. देवाचे मानवावरील असलेले अतोनात प्रेम पाहून शैतानाला हेवा वाटू लागला, मत्सर वाटला. ह्या दोघांमध्ये त्याने फूट पाडण्याचे ठरविले. सापाच्या रूपाने तो आला, त्याने बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाचे फळ खाण्यासाठी मानवाला धुळ घातली, मोहात पाडले. आदामाने ते फळ खाल्ले आणि देवाची आज्ञा मोडली. पाप या जगात आले. देवाने आदामाला शाप दिला. त्याबद्दल उत्पत्तीच्या तिसऱ्या अध्यायात आपण वाचू शकतो. म्हणून त्याबरोबरच देवाने आदामाला दिलेला एक विशाप सुद्धा दिला. मी एक स्त्री निर्माण करेन, ती एका पुत्राला जन्म देईल, ती दोघे मिळून या सापाचे डोके ठेचतील, त्या जगातील मूळ पाप नाहीसे करतील. ही स्त्री म्हणजे पवित्र मरिया. ती आपल्या मूळ पापाच्या क्षमेची आशा आहे. प्रेषितास घेऊन संघाती अग्निज्वाला आशिष देती. मरिया माता मध्यभागी आगमनाचा स्वीकार करती. अंतःकरणे उघडणी आपुली तारकाला साध आली.
येशूच्या मृत्यूनंतर शिष्य भीतीने भयभीत झाले होते. बंदिस्त खोलीत ते सर्व लपून बसलेले होते. तरी सुद्धा येशू त्यांना बंद खोलीत दर्शन देतो. एकदा नाही तर अनेक वेळा येशू ख्रिस्त त्याच्या 11 शिष्यांना दर्शन देतो. थोमा येशूला स्पर्श करून पाहतो. येशू त्यांच्याबरोबर जेवण सुद्धा करतो. शिवाय 40 दिवस तो त्यांच्याबरोबर राहतो, फिरतो. पण शेवटी येशूची वर घेतली जाण्याची वेळ येते तेव्हा तो वर घेतला जातो, स्वर्गात घेतला जातो. आणि ते 11 शिष्य येशूच्या आदेशाप्रमाणे ते सर्वजण वरच्या खोलीत जमतात. परंतु मध्ये थोडी शंका असते की ते सर्व शिष्य पुन्हा ते भीतीने ग्रासलेले असतील. भयाने त्यांनी प्रार्थना करण्याचे पण सोडून दिले असेल. तर प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकात वाचतो की पवित्र मर्या त्यांच्या सोबत राहिले. तिने प्रार्थना करण्यास त्यांना एकत्र आणि बंद केले पवित्र आत्म्याचे आगमन होईपर्यंत. आणि शेवटी अग्नी वाऱ्याच्या रूपाने, सोसाट्याच्या वाऱ्याच्या रूपाने पवित्र आत्म्याचे आगमन झाले. आणि सर्व प्रेषित, विशेषतः पेत्र, ज्याने भीतीमुळे ख्रिस्ताला 3 वेळा नाकारले होते, त्याने 3000 लोकांना मोठ्या धैर्याने प्रवचन दिले, त्यांना बाप्तिस्मा दिला. आणि अशा प्रकारे ख्रिस्त सभेचा जन्म झाला, तिच्याद्वारे ख्रिस्ताचा जन्म झाला. आणि अशा प्रकारे ख्रिस्त सभेचा जन्म झाला, तिच्याद्वारे ख्रिस्ताचा जन्म झाला. ती ख्रिस्त सभेच्या जन्माच्या वेळी सुद्धा हजर होती. ह्या ख्रिस्त सभेला ख्रिस्ताने आपल्या पापांची क्षमा करण्याचा अधिकार दिला आहे. आणि म्हणून पवित्र मर्या एक प्रकारे आपल्या पापांच्या क्षमेचे चिन्ह ठरते. प्रेषितांसारखेच पापापासून दूर राहण्यासाठी, ख्रिस्ताच्या जवळ एकत्र राहण्यासाठी ती पवित्र मर्या आपल्याला धैर्य देते. क्षमेची माता माऊली आपुली, माऊली आपुली, आशेची आण क्षमेची माता माऊली आपुली, माऊली आपुली. अगर रूपी पाप जगाचे पायाखाली तिनेचे चिरले, 12 तारे मुकुट मस्तकी स्वर्गाची अन पृथ्वीची राणी. सिंहासनावर विराजमान ही जती माऊली, आशेची क्षमेची माता माऊली आपुली, माऊली आपुली, आशेची क्षमेची माता माऊली आपुली, माऊली आपुली. शेवटी विजय सत्याचा, शेवटी विजय देवाचा, शेवटी विजय मर्या मातेचा. संत सुवार्तिक प्रकटीकरणाच्या पुस्तकात सांगतो 12वा अध्याय की पवित्र मर्या त्या दुष्ट अजगरावर परमेश्वराच्या सहाय्याने विजय मिळते, पापावर विजय मिळते. आणि एदेन बागेत दिलेले वचन देव पूर्ण करतो. देवाने एदेन बागेत वचन दिलं होतं, मी स्त्री निर्माण करेन, ती प्रसूत होईल, ती आणि तिचा पुत्र या सापाचे महत्वाचं त्या सापाचे डोके खेचील. प्रसूत होणारी पवित्र मर्या, तिचा वंश
यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला यश येत नाही. तिचा वंश म्हणजे ख्रिस्त सभा, जगाच्या अंतिम सत्याचा, देवाचा, पवित्र मर्यादेचा आणि ख्रिस्त सेवेचा विजय निश्चित आहे. संत जॉनच्या प्रकटीकरणातील हे वचन आपल्या मूळ पापाची क्षमा झाली आहे ही आपल्या मनातील आशा पक्की करते. जाता जाता नमूद करावे वाटते की स्त्री हा शब्द तो संत जॉन प्रकटीकरणात वापरतो, तो शब्द उत्पत्तीचा लेखक वापरतो. म्हणजे ज्या स्त्रीचा उल्लेख संत जॉन प्रकटीकरणात करतो ती आपल्याला वचन दिलेली उत्पत्ती पुस्तकातील स्त्री आहे. प्रकटीकरणातील त्या परीक्षेद्वारे संत जॉन पवित्र मर्या ही आपल्या क्षमेची आशा आहे हे दाखवून देतो. क्षमेची माता माऊली आपुली, माऊली आपुली, आशेची क्षमेची माता माऊली आपुली, माऊली आपुली. बोला माऊली माझी माऊली, ख्रिस्त माऊली माझी माऊली. बोला माऊली माझी माऊली, ख्रिस्त माऊली माझी माऊली. माऊली 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 माऊली. ही जगती माऊली, ही जगती माऊली. बोलो ख्रिस्त महाराज की जय, बोलो ख्रिस्त महाराज की जय. हे कीर्तन मिस्टर सचिन अवतारे यांनी चाल दिलेली आहे आणि त्याची शब्दरचना असं त्यांचीच आहे. त्यांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. थँक्यू सो मच. श्रद्धावंतांच्या प्रार्थना.